नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत, ज्या अपडेटमुळे उद्या कंपन्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड अप्रूव्ज 4:1 बोनस शेअर इश्यू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने 4:1च्या रेशोचा बोनस शेअर इश्यू केला आहे. म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि एक्स डेटच्या दिवशी शेअर प्राइस सुद्धा ॲडजस्ट होऊन जाईल बोनस शेअरच्या रेशोच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे युथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, कंपनीने आपल्या क्वार्टरली नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून सप्टेंबर 2025 मध्ये आली आहे 2096 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 103 कोटी रुपये नेट प्रॉफिट. आणि मित्रांनो, लेन्सकार्ट या कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये इंडियामध्ये 450 न्यू स्टोअर ॲड करण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे लेन्सकार्ट ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टायटन बायोटेक लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि या कंपनीचा शेअर प्राइस सुद्धा एक्स डेटच्या दिवशी 5ने डिवाइड होऊन जाईल. आणि मित्रांनो, या कंपनीने आतापर्यंत स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेले नाही. परंतु जसेच कंपनी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल स्प्लिट करिता तर मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि याच अपडेटमुळे टायटन बायोटेक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, जे के टायर सेट्स डिसेंबर 24 ॲज रेकॉर्ड डेट फॉर केव्हेंडिश इंडस्ट्रीज मर्जर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केव्हेंडिश इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मर्ज होणार आहे जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीसोबत. आणि मित्रांनो, याकरिता रेकॉर्ड डेट फिक्स केली गेलेली आहे 24 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. कंपनी आहे मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड. तर मित्रांनो, वारी एनर्जीज सेक्युअर 140 मेगावॅट सोलार मॉड्यूल सप्लाय ऑर्डर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला सोलार मॉड्यूल्सच्या 140 मेगावॅटच्या सप्लायसाठी फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स रिसीव ₹84.95 कोटी अंडर टेलिकॉम PLI स्कीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीला टेलिकॉम अँड नेटवर्किंग प्रोडक्ट्ससाठी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स कडून 84
95 कोटी रुपये म्हणजे जवळपास 85 कोटी रुपये रिसीव्ह झाले आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड या टाटा ग्रुपच्या कंपनीला. आणि याच अपडेटमुळे तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही दिग्गज कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएम शिफ्ट ऑफलाईन मर्चंट बिझनेस टू PPSL पोस्ट RBI's पेमेंट ॲग्रिगेटर लायसन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमने ट्रान्सफर केला आहे आपला ऑफलाईन मर्चंट्स पेमेंट बिझनेस कोणाला? आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी PPSL म्हणजे पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला. आणि मित्रांनो हा डिसिजन केव्हा घेतला आहे? जेव्हा PPSL म्हणजे पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लायसन्स रिसीव्ह झाला आहे. कशासाठी? पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून ऑपरेट करण्यासाठी जेव्हा लायसन्स मिळाला आहे RBI कडून, त्यानंतर हा मोठा डिसिजन 197 कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएम या कंपनीकडून घेण्यात आला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे उद्या 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएम ही कंपनी उद्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो लोधा डेव्हलपर्स टू लॉन्च ₹14,000 कोटी वर्थ हाऊसिंग प्रोजेक्ट्स इन. आणि मित्रांनो इथे चुकीने Q2 लिहिलेलं आहे. इथे H2 फायनान्शियल इयर 2026 आहे म्हणजे 2026चा सेकंड हाफ. तर चला मित्रांनो या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो रिअल्टी फर्म लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे आपला बिझनेस वाढवण्याकरिता करंट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड हाफमध्ये म्हणजे उरलेल्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये 14,000 कोटी रुपयांची 15 हाऊसिंग प्रोजेक्ट्स लॉन्च करण्याचा लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो RBI स्लॅब्स ₹91 lakh पेनल्टी ऑन HDFC बँक फॉर रेग्युलेटरी लॅप्सेस. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे RBI कडून पेनल्टी बसली आहे HDFC बँक लिमिटेडला 91 लाख रुपयांची. आणि मित्रांनो हा जो अमाऊंट आहे हा HDFC बँक लिमिटेडच्या हिशोबाने काही मोठा अमाऊंट नाही. परंतु मित्रांनो जेव्हा पण कोणतीही बँक लगातार जर असे नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यावर RBI बिझनेसचे सुद्धा रिस्ट्रिक्शन लावू शकते. आणि मित्रांनो जर पुढे जाऊन असे झाले की HDFC बँकच्या कोणत्या बिझनेसवर जर RBIने रिस्ट्रिक्शन लावले तर खूप मोठा दणका HDFC बँक लिमिटेडला मिळू शकतो. जर मित्रांनो HDFC बँकने असे वारंवार जर नियमांचे उल्लंघन केले तर. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे HDFC बँक लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा
बाय बाय.